तर नमस्कार मित्रांनो, आजची आपली रेसिपी आहे गावरान आंब्याचं लोणचं कसं बनवायचं ते. तर ते लोणचं बनवण्याआधी आपल्याला ते आंबे आणावं जावं लागतील. तर चला आणायला आंबे आता आम्ही चाललो. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हे लोणचं असं आहे की ते 1 ते 1.5 वर्ष खराब नाही होणार, कारण हे कोरडं लोणचं, याच्यात तेल कमी लागतं असं लोणचं बनवणार आहे आम्ही. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर आपल्याला असे आंबे घ्यायचे आहेत ज्याच्यात कोस तयार झाली असेल असे, म्हणजे थोडे मोठले आणि थोडे निब्बर. म्हणजे कसं आहे ना, ते लोणचं खराब नाही होत, त्याच्यामुळे आपल्याला कडक आंबा घ्यावा लागेल ज्याच्यात कोस तयार झाले ते. तर आपण ते आंबे निवडून खोडायचे, कारण हा गावरान आंबा आहे आणि याचं लोणचं खूप भारी असतं, म्हणजे खायला एकदम चविष्ट आणि एकदम उत्कृष्ट असं लागतं. तर आपण आंबे हे 1 ते 2 किलो लोणचं बनवणार आहे, नाहीतर 1 किलो. तर आपण आंबे आणले ते आपल्याला आधी एकदम मस्त वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला पाणी टाकून एकदम मस्त त्याचं जे चीक आहे ते मस्त धुवून घ्यायचं आहे, म्हणजे कसं आहे त्याला चीक राहणार नाही. तर आपण आंबं धुतल्यानंतर एकदम चोळून धुतल्यानंतर आपल्याला त्याच्यातलं पाणी जे आहे ते काढून टाकायचं आहे. पाणी काढल्यानंतर आपल्याला आंबा कोरडा करावा लागतो. त्यासाठी आपल्याला एखाद्या फडक्यात घेऊन आंबे त्याच्यावर ठेवून आणि ते कोरड्या फडक्याने पुसून घ्यायचं आहे. आंबा कोरडा करून झाल्यानंतर त्याचे आपल्याला छोट्या आपल्याप्रमाणे जसे आपल्याला लागतील तसे तुकडे करून घ्यायचे आहेत. तुकडे केल्यानंतर आपण जे छोटे तुकडे केले ते थोडं सुकून घ्यायचे. सुकल्यानंतर त्याच्यात गार आणि थोडीशी हळद टाकून आपल्याला ते एकदम असे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे. मिक्स म्हणजे ते समदे आंबे त्याच्यात रमले पाहिजेत, अशा प्रकारे ते मिक्स करून घ्यायचे. मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे. तर आपण हलवल्यानंतर काही ते समदे आंबे जे आहेत ते एकदम रमतात हळद आणि गारामध्ये. नंतर आपल्याला ते काय करायचे आहेत, एखाद्या फडक्यामध्ये ठेवून आपल्याला ते कुठंतरी वरती बांधून द्यायचे आहेत, किंवा खाली तरी ठेवू शकता तुम्ही. वरती बांधल्यावर काय होतं, त्याच्यातलं जे पाणी आहे ते खाली गळून पडतं, म्हणजे आंबा एकदम त्याच्यात जो चीक असतो तो पूर्णपणे निघून जातो त्याच्यातनं. त्याच्यासाठी हे गार आणि हळद लावून बांधून ठेवायला लागते. तर ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला आंबा सुकवायला लागेल फॅनच्या जवळ, किंवा मग तुम्ही उन्हात तरी सुकवून घ्या. तो आंबा सुकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तेल गरम करत ठेवायचं आहे. आणि तेल गरम झाल्यानंतर ते जे आंबे घेतले त्याच्यात आपल्याला आधीच हळद नाही, त्याचे जे मटेरियल असतं ते बनवून ठेवायचे आहे. आणि त्याच्यात आपल्याला आपण जे गरम तेल केलं आहे ते थंड करून आणि त्या लोणच्यात ओतून द्यायचं आहे.